नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। जी आपण वनरक्षकची सिरीज सुरू केलेली होती त्यामध्ये आज आपल्याला जो पेपर पाहायचा आहे तो आहे 3/8/2023 रोजी जो काही पेपर झालेला आहे त्यामध्ये शिफ्ट क्रमांक 2 हा पेपर आपल्याला पाहायचा आहे, ज्यामध्ये इंग्लिश मध्ये जे आलेले संपूर्ण 15 प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहेत, कव्हर करणार आहेत। ही इंग्लिशची आपण जी सिरीज सुरू केलेली आहे त्याला चांगला प्रतिसाद तुम्ही देताय त्याबद्दल धन्यवाद। परंतु आणखी त्या ठिकाणी जे विद्यार्थी वंचित आहेत किंवा जे विद्यार्थ्यांना माहित नाही अशा विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही ही लिंक असेल किंवा आपलं जे चॅनल असेल हे काय करत चला, पाठवत चला किंवा सबस्क्राईब करायला लावा। इंग्लिशची पूर्णतः भीती तुमची जाणार आहे। आता इथं आपण फक्त PYQs घेतोय, ठीक आहे। आता याच्यामध्ये पहा पहिला जो प्रश्न आहे, आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे इथं व्यवस्थित पहा। आता इथं सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाइन ग्रुप ऑफ द वर्ल्ड। जो अंडरलाइन केलेला जो भाग आहे त्याच्याबद्दल काय सांगितलं, एक वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला विचारलेलं आहे। काय विचारलेलं आहे? वन वर्ड सबस्टिट्यूशन। आता वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहत असताना इथं जर पाहिलं आपण, पीपल फ्रॉम द नियर बाय विलेज वी आर मूव टू सेफर प्लेस बिकॉज ऑफ द मोल्टन रॉक दॅट केम आउट ऑफ द वोल्कॅनो। आता लक्षात ठेवा, वोल्कॅनो म्हणजेच काय? ज्वालामुखी। ज्वालामुखीमधून जो बाहेर पडतो त्याला आपण काय म्हणतो? लाव्हा रस म्हणतो। काय म्हणतो? लाव्हा रस। मग जो लाव्हा रस आहे आपल्याला ऑप्शन काय चेक करायचं? लक्षात ठेवा, लाव्हा ऑप्शन चेक करायचं आहे। तर ऑप्शन किती नंबर त्या ठिकाणी आपल्याला भेटला? ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे। आणि लक्षात ठेवा, हेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये रिपीट सुद्धा होऊ शकतात, कारण प्रत्येक एक्झामिनर जे असतात ते मागचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न रेफरन्सला धरत असतात आणि त्यानुसार ते काय करत असतात, प्रश्न नवीन काढत असतात। ठीक आहे, त्याचं जे उत्तर आहे ते कुठलं? लक्षात ठेवा, लाव्हा। कुठलं आहे? लाव्हा। त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स। असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन्स वाचायचे, ऑप्शन्स पाहायचे आणि त्यानंतर ठरवायचे की तुम्हाला नेमकं त्या ठिकाणी भरायचं काय। आता याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिला शब्द आहे नो वर्ड रिक्वायर्ड, द, ए आणि अँड। म्हणजे याचा अर्थ ए अँड द म्हणजे तुमचा आर्टिकल वरती प्रश्न विचारलेला आहे। कशावरती प्रश्न विचारलेला आहे? आर्टिकल वरती प्रश्न विचारलेला आहे। मग आर्टिकल वरती ज्यावेळेस प्रश्न विचारलेला आहे तर इथं फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे। मग इथं काय दिलंय? मँगो डॅश मँगो विजय बॉट टुडे इज व्हेरी स्वीट। कुठल्या मँगो बद्दल बोलतायत? जे विजयने आणलेले आहेत मँगो त्याबद्दल बोलतायत की नॉर्मल मँगो बद्दल बोलतायत? ते स्पेसिफिक मँगो बद्दल बोलतायत। कुठल्या मँगो बद्दल? जे विजयने काय केलेले आणलेले आहेत, जे काय केलेत विजयने आणलेले आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की आर्टिकल मध्ये ज्यावेळेस स्पेसिफिक गोष्ट असते, बेसिक विद्यार्थ्यांना आपल्या ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना माहित असेल की त्याच्यामध्ये आपण घेतोय की काय, ज्यावेळेस तुमचं काय लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस एखादी स्पेसिफिक गोष्ट असते, स्पेसिफिक गोष्ट असेल तर त्यावेळेस आपण आर्टिकल द चा काय करत असतो? वापर करत असतो। मग या ठिकाणी जे ऑप्शन येईल तर द मँगो असेल। काय लक्षात ठेवा? द मँगो। द वाला ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट उत्तर असणार आहे। ओके, साधं सिंपल आहे, याच्यामध्ये काही अवघड नाहीये। ओके, ठीक आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट पर्याय बघा, नेक्स्ट प्रश्न पहा। सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर, अरेंज द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मीनिंगफुल अँड कोहेरेंट पॅराग्राफ। म्हणजे काय केले? तुम्हाला हे 4 वाक्य दिलेले आहेत आणि 4 वाक्य कुठल्याही क्रमाने काय केलेत? असेंबल केलेले आहेत। मग असेंबल केले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? सगळ्यात महत्वाचं ते योग्य क्रमाने लावायचं आहे। ओके, मग आता किंवा तुम्ही ज्यावेळेस याच्यात पाहतात तर त्यावेळेस ऑप्शन सगळीकडे पाहिलं तर पहिल्या ऑप्शन मध्ये BCDA, BADC, BCAD, त्याच्यानंतर BDAC असं दिलेलं आहे। म्हणजे असा जर पॅटर्न तुम्हाला दिसत असेल ऑप्शन मध्ये तर समजून जायचं की या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स रिअरेंजमेंट किंवा पॅराग्राफ्स किंवा कशावरती, पॅराजंबल वरती काय केलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे। काय करायचे? साधं सिंपल ज्या ट्रिक्स आहेत आपले ते फॉलो करायच्यात। आता पहा याच्यामध्ये सगळीकडे ऑप्शन कुठल्या ऑप्शनने सुरू झाले? बी। सगळीकडे इथं बघा, इथंही बी, इथंही बी आणि इथंही बी। म्हणजे याचा अर्थ आपल्याला काही झालं तरी पहिला जो ऑप्शन असेल तो बी वाला असेल। कुठला ऑप्शन असेल? बी वाला। मग बी वाला ऑप्शन काय आहे? वाचा एकदा। ऑरेंज इज द कलर ऑफ द सन। लक्षात ठेवा, ऑरेंज इज द कलर ऑफ द सन आणि ऑरेंजनी वाक्याची सुरुवात करायची आहे। ओके, मग आता बी वाला ऑप्शन तर आहे। मग बी नंतर आपल्याला कुठलं वाक्य ऑरेंज बद्दल आणखी कोणत्या वाक्यात जास्त सांगितलेलं आहे ते पाहायचं। इट इज सेड दॅट दिस कलर, कोणता कलर? ऑरेंज कलर। कुठल्या कलर बद्दल बोलतायत? ऑरेंज कलर बद्दल बोलतायत। इट इज सेड दॅट दिस कलर रिप्रेझेंट ऑम व्हायटॅलिटी, फन अँड पॉझिटिव्हिटी। हे काय असणार आहे? कारण तुम्हाला सुरुवातीला कुठला कलर सांगितलेला? ऑरेंज, आणि दुसऱ्या वाक्यात कोणत्या कलर बद्दल बोललेलं आहे? त्या कलर बद्दल, म्हणजे त्या म्हणजे कुठल्या? ऑरेंज कलर बद्दल बोललेलं आहे। आपल्याला पर्याय काय पाहिजे? बी नंतर ए असा पर्याय चेक करायचा आहे। बी नंतर ए कुठे तो पर्याय ठेवा, बाकी उडवा। पहिल्या ऑप्शन मध्ये बी नंतर ए आलाय का? नाहीये, कट। दुसऱ्या ऑप्शन मध्ये बी नंतर ए आलाय का? यस आलेला आहे। तिसऱ्या ऑप्शन मध्ये बी नंतर ए आलाय का? नाही आलेला, कट। चौथ्या ऑप्शन मध्ये बी नंतर ए आलाय का? आलेला नाहीये। पहा,
आपण मला सांगा याच्यामध्ये पूर्ण सी आणि डी हे सुद्धा ऑप्शन्स काय केलेले नाहीत, चेक केलेले नाहीत. फक्त आपण दोनच पर्यायामध्ये काय केलेले त्या ठिकाणी इलिमिनेशनच्या माध्यमातून उत्तर काढलेलं आहे. सोपा प्रश्न असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा काय दिलेले आहे, सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ्स आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर. म्हणजे परत एकदा तुम्हाला कशावरती विचारलेलं आहे, पॅराजंबल वरती प्रश्न विचारलेला आहे. ए डी बी सी दिलेलं आहे, त्याच्यानंतर बी डी सी ए दिलेलं आहे, सी बी डी ए दिलेलं आहे, सी ए बी डी दिलेले आहे. असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. जसं मगाच्या ऑप्शन्स मध्ये एकच पर्यायाने काय केले होते, स्टार्ट केलेला होता, सगळीकडे बी होता. आता इथं वेगवेगळे आपल्याला पाहायला भेटतात. काही टेन्शन घ्यायचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं सांगितलेल्या मी ट्रिक्स लक्षात ठेवायच्यात. ट्रिक्स सांगितली होती तुम्हाला की काय कुठल्याही वाक्याची सुरुवात कशाने करायची, प्रॉपर नाऊनने करायची, प्रॉपर किंवा नाऊनने करायची. नाऊन नसेल तर नंतर त्याच्यानंतर काय घ्यायचं, प्रोनाऊन घ्यायचं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं मी तर याच्यामध्ये मला नाऊन कुठं पाहायला भेटते पहा, आय एम. आय जे आहे हे तुमचं नाऊन आहे का, नाही, हे प्रोनाऊन आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात एनी होणार नाहीये. ओके, एनी होणार नाही म्हणजे ऑप्शन तुमचा काय झाला, कट झाला. त्यानंतर या ठिकाणी हॅड. आता मला सांगा वाक्याची सुरुवात हॅडनी कधी होते का, होत नाही. म्हणजे याचा अर्थ तुमच्या वाक्यात बी येणार नाही. म्हणजे हाही ऑप्शन तुमचा काय झाला, कट झाला. मग त्यानंतर तेनाली रामन वरती प्रश्न विचारलेला आहे. मग इथं सी आणि इथं सी हे बरोबर आहेत. ओके, हे काय येतं, बरोबर आहे. म्हणजे एक तर उत्तर तुमचं सी नंबर असेल किंवा एक तर उत्तर नंबर किती असेल तुमचं 4 नंबरचं असू शकतं. ओके, म्हणजे सी तर येणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे आपल्याला. का, कारण तेनाली रामन हे जे काय आहे हे कोण आहे, तर तुमचं नाऊन आहे. आता इथं काय म्हणलेलं पहा, तेनाली रामन वॉज वन्स वॉकिंग अलॉंग अ फॉरेस्ट पाथ व्हेन ही वॉज स्टॉप बाय अ मर्चंट असं दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य विचारलेलं आहे. आता मला सांगा याच्यामध्ये जर आपण पाहिलं, याच्यामध्ये बी, सी नंतर बी आहे. बी वाला पर्याय पहा बरं. आता ज्यावेळेस पाहिलं जातं तर त्यावेळेस काय लगेच काय करणार आहे, या ठिकाणी इथं काय म्हणलेलं आहे पहा, इथं वॉकिंग अलॉंग अ फॉरेस्ट पाथ व्हेन ही वॉज स्टॉप्ड बाय मर्चंट. ओके, मग आता मला सांगा मर्चंट त्याला कधी करू शकतो, त्याला कधी थांबू शकतो, ज्यावेळेस तो काय करणार आहे, पाहिल्याशिवाय थांबू शकतो का, नाही थांबू शकत. ओके, आणि इथं काय दिलं, डायरेक्ट क्वेश्चन कसं शक्य आहे मला सांगा. हॅड द कॅमल हर्ट इट्स लेग, आस्क रमन. मला सांगा रमन गेल्या किंवा जो तेनाली रामन जे आहे तो डायरेक्ट गेल्या प्रश्न कसा विचारेल, प्रश्न विचारेल का, प्रश्न विचारणार नाही. तर या ठिकाणी काय होऊ शकतं लक्षात ठेवायचंय, सी नंतर ए येऊ शकतं. आय एम लुकिंग फॉर माय कॅमल which has stayed away, did you see it passing by, ask the merchant. ओके, आता बघा मी काल तुम्हाला एक सांगितलं होतं, इथं मर्चंट आलेलं आहे, इथं कोण आलंय, द मर्चंट आलेलं आहे. हे ट्रिक्स वरती सुद्धा तुम्हाला सुटत होतं. पहा मी काय सांगितलं होतं काल किंवा कालच्या लेक्चरमध्ये, जर दोन शब्द तुम्हाला रेग्युलर दिसत असतील तर ज्याच्यामध्ये आर्टिकल आहे तो नंतर घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आर्टिकल नाही हा अगोदर घ्यायचा आहे. याच्यामध्ये पाहिलं तर मर्चंट आहे आणि इथं म्हणलं तर द मर्चंट आहे. म्हणजे अगोदर सी नंतर ए, अगोदर सी नंतर ए असा पर्याय आपल्याला चेक करायचा आहे. अगोदर सी नंतर ए, यामध्ये हा पर्याय कट झाला तर ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर किती, 4 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, तर साधा सिंपल प्रश्न होता. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. ओके, सोपा प्रश्न विचारलेला आहे. इथं जर पाहिलं आपण डॅश डॅश इट डज नॉट रेन वी कॅन प्ले बॅडमिंटन. आता याच्यामध्ये जर बघितलं तर वाक्य किती दिले, तर 2 वाक्य दिलेत. हे एक वाक्य आहे आणि त्यानंतर हे एक वाक्य आहे. इथं जर पाहिलं तर मॉडेल ऑक्झिलरी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, मॉडेल ऑक्झिलरी. कुठलं मॉडेल ऑक्झिलरी दिलंय, कॅन दिलेलं आहे. मग आता लक्षात ठेवायचं, एका वाक्यात 2 वाक्य दिलेली असतील, एका वाक्यामध्ये जर मॉडेल ऑक्झिलरी येत असेल याचा अर्थ अलीकडच्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी काय असण्याचे चान्सेस आहेत, एक तर अनलेस असू शकतो किंवा काय असू शकतो, इफ असू शकतो. एक तर अनलेस किंवा इफ. हे बेसिक मध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस इफ आणि अनलेस असतं त्यावेळेस आपण एका वाक्यात इफ ज्या वाक्यात आहे त्या पुढच्या वाक्यामध्ये काय घेत असतो, मॉडेल ऑक्झिलरी वापरत असतो. तर हे तुमचं कॅन काय आहे, मॉडेल ऑक्झिलरी. त्यामुळे इथं जो शब्द येईल एक तर इफ येईल नाही तर अनलेस येईल. बटचा काही संबंध आहे का, नाहीये. इफ येऊ शकतो का, येऊ शकतो. सोचा काही संबंध नाही, तोचा काही संबंध नाहीये. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, साधं सिंपल आहे. याच्यामध्ये कुठलं काही वेगळं काय करण्याची आवश्यकता नाही. अशा ट्रिक्स खूप आहेत आपल्याकडं. या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके, समजते सर्वांना, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट काय दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम फॉर द गिव्हन वर्ड. गेज दिलेले. गेज म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तुम्ही टक लावून पाहणे, एखाद्या गोष्टीकडे काय करताय, एखादा टक लावून पाहणे, याला काय म्हणतात. जसं माझं आपलं लेक्चर चालू आहे, लेक्चर तुम्ही कसं एक टक लावून पाहताय, पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने पाहताय, त्याला काय म्हणायचं, गेज. ओके, मग गेज, मग याचा सिनोनिम जो शब्द आहे तो आहे स्टेअर. कुठला लक्षात ठेवायचंय, स्टेअर. काय करायचंय, स्टेअर करणे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय. ओके, एक्सप्रेस म्हणजे आपण एखादी गोष्ट एक्सप्रेस करतो. ठीक आहे, एन्काउंटर म्हणजे एखाद्या गोष्टीला काय करणे, विरोध करणे. ठीक आहे, त्याच्यानं ऑब्टेन म्हणजे एखादी गोष्ट काय होणे, मिळवणे. तर गेज म्हणजे काय, टक लावून पाहणे. त्याचा सिनोनिम जो आहे तो स्टेअर आहे. कुठला लक्षात ठेवा, स्टेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स
फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलेला आहे. परत एकदा मी सांगितलेलं आहे तुम्हाला, प्रश्न सॉल्व्ह करत असताना आधी ऑप्शन्स पहा, नंतर डिसाईड करा की आपल्याला काय करायचंय काय नाही करायचं. ठीक आहे, याच्यामध्ये अ दिसतंय, द दिसतंय आणि ॲन दिसतंय. म्हणजे याचा अर्थ दिलेला जो प्रश्न आहे कशावरती विचारलाय, आर्टिकल वरती विचारलेला आहे. दिलेला प्रश्न कशावरती विचारलाय, आर्टिकल वरती विचारलाय. मग आर्टिकल वरती विचारलाय म्हणजे इथं तुम्हाला काय टाकायचंय, आर्टिकल टाकायचं आहे. ओके, काय टाकायचंय, आर्टिकल टाकायचं आहे. मला सांगा इथं कोण आहे, अवर आहे. काय इथं अवर. अ म्हणजे कोण आहे, स्वर आहे का व्यंजन आहे, तर स्वर आहे. अ म्हणजे काय, स्वर आहे. अ म्हणजे कोण आहे, स्वर. आणि ज्यावेळेस एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने होत असते, एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने होत असते, त्यावेळेस आपण काय करत असतो, लक्षात ठेवायचं. मराठीतल्या स्वरासारखा उच्चार झाला एखाद्या शब्दाचा तर आपण त्या ठिकाणी आर्टिकल ॲनचा वापर करत असतो. म्हणजेच याचा अर्थ तुमचा ऑप्शन नंबर 4 हे काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. ओके, इट इज व्हेरी हॉट, प्लीज स्विच डॅश डॅश द फॅन. आता मला सांगा, जर गरम असेल तर आपण काय करतो, फॅन चालू करतो का बंद करतो, बरं चालू करतो ना. म्हणजे काय करतो, स्विच ऑन करतो. काय करतो आपण, स्विच ऑन द फॅन. इथं पहा ना, इट इज व्हेरी हॉट, प्लीज स्विच ऑफ कसं होईल, हॉट झाल्यानंतर तुम्हाला परत फॅन कसं काय बंद करणार आहेत, तर फॅन लावणार आहेत. म्हणजेच काय करणार आपण, स्विच ऑन करणार. म्हणजे ऑन वाला पर्याय जर पाहिला तर किती नंबर आहे, 2 नंबरचा आहे. ओके, सोपा प्रश्न आहे, सोप्या कॅटेगरी मधला हा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं असं काही नाहीये. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द करेक्ट स्पेल्ड सेंटेन्स. याच्यामध्ये तुम्हाला काय सिलेक्ट सेंटेन्स विचारलेलं आहे, करेक्ट स्पेलिंग विचारलेली आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, लक्षात ठेवायचं, सगळं चेक करायचं, स्पेलिंग कुठं कुठं चेक केलेली किंवा काय काय बदल केलेला आहे. याच्यामध्ये आफ्टरचं बघ, सगळीकडे बघा, आफ्टर दिले बरोबर, हिज दिले बरोबर. ट्युशनचं स्पेलिंग चुकलेलं आहे. इथं ट्युशनचं वेगळं दिलं, इथं ट्युशनचं वेगळं दिलं, इथं ट्युशनचं वेगळं दिलं, इथं ट्युशनचं काय केलंय, वेगळं दिलं आहे. तर ट्युशनचं स्पेलिंग काय असतं लक्षात ठेवायचं, TUITION. TUITION आहे का, TUITION. TUI पाहिजे होता, इथं नाहीये, हा ऑप्शन कट झाला. TUITION पाहिजे होतं, हाही ऑप्शन कट झालेला आहे. TUITION हा आहे. TUI इथं TI झालंय, इथं चुकलेलं आहे. इथं TUITION हे बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. ट्युशनचं तुम्हाला स्पेलिंग विचारलेलं आहे. एकदम साधा सिंपल प्रश्न विचारलेला आहे, डिफिकल्ट अजिबात नाहीये. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न काय विचारलेला आहे पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोव्हर्ब. जी तुम्हाला प्रोव्हर्ब दिलेली आहे त्याचा मिनिंग तुम्हाला काय केलेला आहे, विचारलेला आहे. मग काय इथं पहा, इट टेक्स 2 हँड्स टू क्लॅप. आता मला सांगा, आपण काय म्हणतो की एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर आपल्याला किती हात लागतात, 2 हात लागतात. कशासाठी, क्लॅप म्हणजे टाळी वाजण्यासाठी. म्हणजेच काय, एखादी गोष्ट भांडणं झालेली असेल तर त्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार असतो का, नाही, तर दोघंही काय असतात त्या ठिकाणी जबाबदार असतात. मग याच्यामध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये पहा, अ पर्सन कॅनॉट फाईट अलॉन, ही नीडेड समवन्स टू फाईट विथ. ओके, तर हे ऑप्शन तुमचं काय झालं या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 1 साधं सिंपल आहे. काय इथं बघा, इट टेक्स टू हँड्स टू क्लॅप. ओके, म्हणजे काय, दोन्ही हाताने काय होते, टाळी वाजते. म्हणजे भांडणं होत असताना एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल धरून चालत नाहीये, तर दोन्ही व्यक्ती तेवढेच काय येतं, रिस्पॉन्सिबल आहेत, असं त्याचा अर्थ झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द फास्टन. ओके, या ठिकाणी काय, फास्टन म्हणजे पकडून धरणे. काय धरणे, लक्षात ठेवायचे, पकडून धरणे. मग याच्या अपोजिट जो शब्द आहे तो डिटॅच म्हणजे सोडून देणे. पकडून धरणेच्या अपोजिट कुठला असतो, डिटॅच असतो. काय असतो, लक्षात ठेवा, डिटॅच असतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, म्हणजे ऑप्शन नंबर किती या ठिकाणी 2 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर आहे. काय या ठिकाणी पहा परत एकदा, फास्टन म्हणजे एखादी गोष्ट पकडून धरणे किंवा घट्ट पकडणे, डिटॅच म्हणजे सोडून देणे. डिटॅच म्हणजे काय, सोडून देणे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स अँड डिड यू लॉक ऑल द डोअर्स व्हेन. आता मला सांगा, आता ज्यावेळेस आपण एखादं लॉक करतो, दरवाजा लॉक करतो, तर घरामध्ये व्यक्ती असताना किंवा एखाद्या ठिकाणी व्यक्ती असताना करतो का व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यानंतर करतो, बरं, तर बाहेर गेल्यानंतर. मग असं आहे का, एकच व्यक्ती घरात आहे किंवा 1-2-4 व्यक्ती घरात, असं नाही. सर्व व्यक्ती ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं असतं, लक्षात ठेवा, त्याच वेळेस आपण काय करतो, लॉक करत असतो. मग इथं काय दिलंय, अँड डिड यू लॉक ऑल द डोअर्स व्हेन डॅश डॅश लेफ्ट द शॉप. मग काय, एव्हरीवन, काय लिहितं या ठिकाणी, लक्षात ठेवायचंय एव्हरीवन. कारण प्रत्येकाने काय केलेलं असेल, शॉप सोडलेलं असेल, दुकानामध्ये काम करत असताना जर तिथे 2-3 जर काय असतील काम करणारे व्यक्ती असतील तर आपण लॉक करणार आहेत का, नाही, तर लॉक करतोय. म्हणजे याचा अर्थ दुकानामध्ये किंवा त्या शॉपमध्ये कुणीही त्या ठिकाणी काही नाही, उपस्थित नाहीये. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय, द इन्स्पेक्टर आस्क्ड द ओनर ऑफ द ज्वेलरी शॉप. ओके, तर ठीक आहे, सोपा प्रश्न आहे, याच्यामध्ये काय अवघड नाहीये, साधा सिंपल होता. तर एव्हरीवन लक्षात ठेवा. अँड डिड यू लॉक ऑल द डोअर्स व्हेन एव्हरीवन लेफ्ट द शॉप, द इन्स्पेक्टर आस्क्ड द ओनर ऑफ द ज्वेलरी शॉप. या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. तुम्हाला इडियम दिलेली, काय इडियम दिलेली, मेक युअर माउथ वॉटर.
आता मला सांगा, मेक युअर माउथ वॉटर म्हणजे काय? बघा, एखादी गोष्ट तुम्हाला जर आवडीची गोष्ट असेल, समजा तुम्हाला जर काय आवडते, फॉर एक्झाम्पल रसमलाई आवडते, किंवा तुम्हाला काय आवडतं, गुलाबजामुन आवडतोय आज, किंवा तुम्हाला नॉनव्हेज आवडतंय, तर त्यावेळेस तुमच्या ऑटोमॅटिक तोंडाला काय सुटतं? पाणी सुटतं. काय सुटतं? पाणी सुटतं. मग तोंडाला पाणी सुटतं म्हणजे काय? याचा अर्थ आपल्याला ती गोष्ट खाऊ वाटते. काय करू वाटते? खाऊ वाटते. मग खाऊ वाटणे म्हणजेच काय? इट. मग इट वाला ऑप्शन चेक करा. फील टेम्पटेड टू इट. काय म्हणे? एखादी गोष्ट खाऊ वाटणे, त्यालाच काय म्हणायचंय? मेक युअर माउथ वॉटर. म्हणजे तोंडाला काय होतं? आपल्या पाणी सुटतंय. तोंडाला काय होतंय? पाणी सुटतंय. आणि तोंडाला पाणी कधी सुटतं? पाणी सुटल्यानंतर आपल्याला काय होती? ती गोष्ट खाऊ वाटत असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. याच्यामध्ये नीचचं स्पेलिंग दिलेलं आहे. ओके, तर नीचचं स्पेलिंग तुम्हाला विचारलेलं आहे. इथं पहा, कारण नीच कशावरून कळतं? इथं तुम्ही जर बघितलं, इथं नीस, इथं नीस, इथं नीस, इथं नीस, हे सगळीकडे काय केलेलं आहे? फसवलेलं आहे किंवा चुकवलेलं आहे. ही नीचचं स्पेलिंग NIEC असतं. NIEC. NI काय असतं? CE असतं. मग NIEC कुठे चेक करा. तुम्हाला करेक्ट स्पेल्ड विचारलेले, NIEC चेक करा. पहिल्याच्यामध्ये NIEC आहे का? नाही, कट करा. दुसऱ्याच्यामध्ये NIEC आहे का? येस आहे. तिसऱ्याच्यामध्ये NIEC आहे का? नाहीये. चौथ्याच्यामध्ये NIEC आहे का? नाहीये. त्यामुळे उत्तर किती आलं? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. ओके, आता तुम्ही याच्यात एक ऑब्झर्वेशन केलं असेल तर वन वर्ड वरती एक तर 2 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आर्टिकल वरती 2 प्रश्न आहेत. फिल इन द ब्लँक्स वरती 2 प्रश्न आहेत. त्यानंतर प्रिपोजिशन वरती 2 प्रश्न आहेत. एक सिनोनिम वरती, एक अँटोनिम वरती, एक प्रोव्हर्ब वरती 2 प्रश्न आहेत. ओके, असं एकंदरीत मागच्या वेळेचं काय होतं? त्या ठिकाणी पॅटर्न होता. तर असाच आता MPSC ने घेऊ द्या किंवा TCS ने घेऊ द्या, 19-20 थोडासा फरक होऊ शकतो, पण बाकीच्या अशाच पद्धतीचा पॅटर्न त्यामध्ये राहू शकतो. इथं काय दिले बघा, ज्योतिष ब्रदर वर्क ॲज कीपर ऑर कस्टडियन ऑफ द म्युझियम. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी कीपर ऑर कस्टडियन ऑफ द म्युझियम याला काय म्हणतात? क्युरेटर म्हणतात. लक्षात ठेवा, काय म्हणतात? क्युरेटर. आणि एखाद्या ठिकाणी अँकरिंग करणे याला अँकर म्हणतो आपण. काय म्हणतो? न्यूजपेपर बघा, बातमीमध्ये एखादी बातमी सांगतो त्याला आपण काय म्हणतो? अँकर म्हणतो. काय म्हणतो? अँकर म्हणतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, कीपर ऑर कस्टडियन ऑफ द म्युझियम याला काय म्हणायचं? लक्षात ठेवा, क्युरेटर म्हणायचं. काय म्हणायचं? क्युरेटर. समजते सर्वांना? ठीक आहे. ओके, तर हे जे आहेत हे 15 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ह्या शब्दांचा वापर तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये तर मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. त्याचबरोबर हे जे लेक्चर आहेत त्याच्यातून अंडरस्टँड करून घ्या की नेमकं इंग्लिश कसं आहे, काय आहे, आणि इंग्लिशची भीती जी आहे तुम्हाला घालवायची आहे. लक्षात ठेवायचं, त्यासाठी प्रॅक्टिस करायची. तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथं कशा, म्हणजे प्रत्येक जण चांगल्याच पद्धतीचं शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला समजलं नाही तर इथं जे आहेत काही पॉईंट मी सांगतोय, त्या पॉईंटच्या माध्यमातून जर तुम्हाला काही सुटत असतील तर तुम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकता. ओके, या ठिकाणी आपण थांबू. उद्याच्याला ठीक 6 वाजता आपण भेटू. उद्या पुन्हा एकदा नवीन शिफ्ट घेऊन. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.